नेमकं काय कारण उपोषणाचं नेमकं? मौजे दस्तापूर येथील भूमिहीन शेतमजुरांना 1965 साली महाराष्ट्र शासनाने भूमिहीन जमीन संपादित केलेली होती. भूमिहीन शेतमजूर या योजनेअंतर्गत घरे आणि जागा बांधून दिली होती, परंतु अद्याप त्या जागेचा कबाला भेटलेला नाही आणि कबाल्याच्या मागणीसाठी आज आम्ही तो उपोषणाला बसलेला आहोत. परत त्या जागेची नोंद पण ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक जाणीवपूर्वक करून घेत नाही, या मागणीसाठी पण आम्ही इथं बसलेलो आहोत. परत आज आमचं जर काम जर नाही झालं तर आम्ही उद्या आत्मदहन करणार आहोत. तर तुम्ही प्रशासनाला पत्र दिलंय का त्याचं? हो, सगळ्यांना पत्र दिले. मग काय तुमच्याकडे कोणी उपोषण आलंय का नाही आलं? अजूनपर्यंत पोलीस आलेले नाही. तुमची मागणी काय मग आता? आम्हाला तर आमच्या जागेचे कबाले पाहिजे. परत ग्रामपंचायतमध्ये 25 क्षेत्र हे नोंद करून घेण्यात यावे तात्काळ. नोंद का होत नाही? काय वाटतं कसं मग राजकीय काय ग्रामसेवक जाणीवपूर्वक करून घेत नाही, टाळाटाळ करतोय. त्यांच्यावर काय राजकीय दबाव वगैरे काय आहे का? ते असेलच. मौजे दस्तापूर येथील भूमिहीन शेतमजूर या योजनेअंतर्गत शासनाने संपादित केलेल्या जागेची ग्रामपंचायतला नोंद व्हावी या मागणीसाठी आम्ही इथे बसलेलो आहोत. आणि आमची दुसरी मागणी अशी आहे, त्याच जागेवर वास्तव्यास असलेल्या लोकांचा सर्वे करून त्यांना मालकी हक्क प्रमाणपत्र देण्यात यावा, अशा आमच्या 2 मागण्या आहेत. आणि ह्या मागण्यासाठी गेले 5 वर्षापासून आम्ही संघर्ष करतो. मुंबई मंत्रालय, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, लोहारा, उमरगा अशा बऱ्याच ठिकाणी आमचे मोर्चे, आंदोलन, उपोषण, रस्ता रोको अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आम्ही ॲक्टिव्हिटी केलेल्या आहेत. ही केलं असताना ज्या सातबाऱ्यातून जमीन कमी झाली नव्हती, क्षेत्रातून जमीन कमी झाली नव्हती, ती जमीन कमी करून सातबाऱ्यावर भूमिहीन शेतमजूर असं नाव देण्यात आलेलं आहे. परंतु हे सगळी बाब